येत असतो या पंढरीचे राजे असलेले पांडुरंग त्यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। आज ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून निर्मल वारी समृद्ध वारी हा जो उपक्रम आहे आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाचा जो चरणसेवा उपक्रम आहे, या उपक्रमाच्या यशस्वीतेकरता ज्यांनी कार्य केलं अशांचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री आणि कुठेही कुठलाही मोठा उपक्रम असला की त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन करण्याकरता जे सज्ज असतात ते गिरीश भाऊ महाजन, राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांनी या वारीचं पालकत्वही स्वीकारलं आणि अतिशय सुंदर वारी करून दाखवली ते सन्माननीय जयकुमार गोरेजी, समाधानदादा अवताडे, प्रशांत मालक परिचारक, राजेंद्र राऊतजी, अभिजित पाटीलजी, गोपीचंद पडळकरजी, नारायणाबा पाटीलजी, नंदकिशोर महाजनजी, दीपक वैद्य, इंद्रजित पवार, शुभम आगवणे, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी श्री एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद श्री कुशल जैन, या ठिकाणी उपस्थित श्री चेतन सिंग केदार, रामेश्वर नाईक, मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की वारीची परंपरा एक अत्यंत जुनी, प्राचीन आणि शतकानुशतकं चालणारी परंपरा आहे। या महाराष्ट्रामध्ये आणि आसपासच्या राज्यातूनही आषाढीच्या निमित्ताने, कार्तिकीच्या निमित्ताने भागवत धर्माची पताका घेऊन शेकडो, हजारो, लाखो वारकरी पंढरीकडे पायी निघतात आणि विठुरायाच्या नामाचा गजर करत माऊलींचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, आमची या संतांची जी मांदियाळी आहे त्या सर्व संतांचे भजन, अभंग, ओव्या या सगळ्या आपला सांस्कृतिक ठेवा त्या ठिकाणी त्याचा गजर करत, नामस्मरण करत, हरिपाठ करत पंढरीकडे वाटचाल करत असतात। मोगलांच्या आक्रमणातही ही वारी थांबली नाही आणि इंग्रजांच्या जुलमानी देखील वारी संपली नाही। अशा पद्धतीची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।